असणारा ग्रामसेवक असेल, त्या दोघांपैकी अर्धे आज जेलमध्ये आहेत किंवा सस्पेन्शन झालेले आहेत, अशीच असणारी अवस्था. त्याला मी असं म्हणालो की इथला असणारा ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग हा आम्ही कुठपर्यंत खालच्या स्तरावरती आणणार आहोत याचा सुद्धा आत्ताच्या कालावधीमध्ये विचार करणं महत्वाचं आहे. का इथला असणारा समूह आता असताना जागृत झालेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा माझ्या असणाऱ्या ह्याच्याकडे येतोय की त्या असणाऱ्या कालावधीमध्ये तो जो परिस्थिती होती, त्याला काँग्रेस पक्ष त्यावेळेस सर्वस्वी होता आणि जे काही काँग्रेस पक्ष ठरवेल त्याला असताना मान्यता होती, अशी असणारी परिस्थिती होती. काँग्रेस पक्षाची असणारी जी काही वर्किंग कमिटीची बैठक झाली, त्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय असा झाला की भाषेवरती आधारित प्रांत रचना झाली पाहिजे. एक भाषा एक राज्य हे काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये असताना त्या ठिकाणी मान्य झालं. त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला असताना दुरुस्त थोडंसं असताना सुधारण्याचा, त्याच्यामधनं मार्ग काढण्याचा असताना प्रयत्न केला. आणि त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं की एक भाषा एक राज्य असं करू नका, एका भाषेचे अनेक राज्य तुम्ही असताना करा. भाषा हे सगळ्यात मोठं असणारं एक पॉवरफुल यंत्र आपण एक समजा. भाषा ही लोकांना एकत्र आणते, ताकद देते. आणि एक भाषा एक राज्य आपण जर त्या ठिकाणी करणार असू, बाबासाहेब म्हणाले की आज जे काँग्रेस पक्षाला इथं भोगावं लागते हे माझं म्हणणं आहे. पहिल्यांदा आंध्र प्रदेशमध्ये आत्ताची जी टीडीपी उभी राहिली, त्या टीडीपीच्या असणाऱ्या नेत्यांनी प्रचाराचं काय केलं की इथला असणारा तेलुगू बेट्याचा अपमान काँग्रेस पक्षाने केला आणि म्हणून आपल्याला आपलं राज्य आणायचं. आणि हाच धोका बाबासाहेबांनी त्यावेळेस दिला होता की एक भाषा एक राज्य आपण त्या ठिकाणी असणारं करू, तर आपण राष्ट्रीय नेत्यापेक्षा राज्याचे नेते हे असताना पॉवरफुल करणार आहोत. आणि ते म्हटलं ज्या दिवशी राज्याचा नेता हा राष्ट्रीय नेत्यापेक्षा पॉवरफुल होईल, त्यावेळेस राष्ट्रीय नेत्याला राज्याच्या नेत्यापुढे झुकावं लागेल. आणि त्याचं चांगलं उदाहरण मला वाटतं मनमोहन सिंग यांनी असं यावेळेस म्हटलं की माझी एवढी मजबुरी आहे की मी काहीच करू शकत नाही, अशी असणारी परिस्थिती. तेव्हा त्यांनी सुधारणा करण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी केला की हे सुधारणा करा. आणि सुधारणा करून काँग्रेस पक्षाने ज्यावेळेस ऐकलं नाही, ते म्हटले नाही हम करसो कायदा त्या प्रमाणात असतं, तर काँग्रेस पक्ष गेला आणि त्यांनी इतर सगळी राज्य ही एक भाषा एक राज्य केलं. परंतु महाराष्ट्र जे आहे हे द्विभाषिक त्या ठिकाणी ठेवलं. महाराष्ट्र हे ज्यावेळी द्विभाषिक केलं त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाने नेहरूंनी दिलेला निर्णय मान्य केला. परंतु त्यावेळेचे समाजवादी, त्यावेळेचे असणारे कम्युनिस्ट, त्यावेळेचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे असणारे मराठाचे असणारे संपादक आत्रे आणि ही सगळी मंडळी यांनी म्हटलं आम्हाला मान्य नाही. बाबासाहेबांनी म्हटलं की तुम्ही जर सगळ्या राज्यांना एक निर्णय लावत असाल की एक भाषा एक राज्य जर करणार असाल,
तर मग हा निर्णय महाराष्ट्राला का नाही याचा असताना काँग्रेस पक्षाने खुलासा द्यावा. जर काँग्रेस पक्ष खुलासा देऊ शकला नाही त्यावेळेस मग असताना आत्रेंची आणि बाबासाहेबांची असताना फाट मैत्री होती. त्यास आत्रे बाबासाहेबांकडे गेले की याच्यातून मार्ग काढला पाहिजे. त्यावेळेस इथे असताना इथल्या संयोजकांनी जाहीर केलं की बा इथला त्या काळचा शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि मग बाबासाहेबांनी इथल्या असताना सर्व शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की पूर्णपणे झोकून देऊन जो न्याय इतर राज्याला लागलेला आहे तोच न्याय महाराष्ट्राला लागला पाहिजे. आणि तो जर मिळत नसेल तर या एकीकृत समितीच्या वतीने आपण निवडणुका लढवल्या पाहिजेत आणि हा निर्णय काँग्रेसच्या गळी त्या ठिकाणी उतरवला पाहिजे. दुर्दैवाने लढले सगळे विरोधक, परंतु कळस घेऊन येण्याचं असणारं श्रेय जे आहे ते यशवंतराव चव्हाणांना मिळालं अशी असणारी परिस्थिती आहे. कारण का यांची संख्या जास्ती आली होती. तोडफोड राजकारण तिथून सुरुवात झालं, त्याच्यात जात नाही का तो राजकारणाचा भाग आहे. परंतु याच्यातला असणारा एक मोठेपणा तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितला पाहिजे की द्विभाषिक राज्य झालं, पण या द्विभाषिक राज्याच्या ह्याच्यामध्ये मराठी माणूस आणि गुजराती याच्यामध्ये भांडणं लावण्याचा असणारा प्रयत्न होता. कारण व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा इथल्या असणाऱ्या इतरांच्या दृष्टिकोनातून यांचे संबंध घट्ट होते. जी भीती त्या काळी व्यक्त करण्यात आली होती की हे पॉवरफुल राज्य आहे आणि विभाग होईल त्यामध्ये, आणि हा पॉवरफुल विभाग एकदा झाला की मग त्याला असणारं कंट्रोल करणं कठीण जाईल. मला वाटतं त्या दृष्टीने असणारं महत्वाचं असं मी त्या ठिकाणी मानतो. याच्यामध्ये जो लिखित आराखडा म्हणजे आज ज्याला आपण म्हणतोय की बाबासाहेबांनी